पक्षातून वेळोवेळी अनेक घटक, अनेक नेते बाहेर पडले. त्यांनी पुन्हा एकत्र येऊन मूळ काँग्रेस मजबूत करावी ही भूमिका मी मांडली. आता या संदर्भात कोणत्या घटकानं काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे, पण मला असं दिसतं की त्या संदर्भात राष्ट्रीय स्तरावर आता एक डिबेट सुरू झाला आहे, चर्चा सुरू झाली आहे आणि काही हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचं स्वागत केलं पाहिजे. दुसरा विषय मी आपल्यासमोर काल एक मांडायचा राहून गेला आणि आपण पण मांडला नाही. अयोध्येतल्या राम मंदिरात श्रीरामाच्या दानपेटीतून आतापर्यंत 5 कोटी रुपयाचा अपहार झाल्याची बातमी धक्कादायक. 5 कोटी रुपयाचा अपहार झाला हे एक प्रकरण समोर आलं. प्रत्यक्ष अयोध्येच्या मंदिरामध्ये रामाच्या दानपेटीतून, त्याला चढावा म्हणतात, तिथे दान म्हणतात, त्या दानपेटीलाच हात घालण्याचं धाडस कोणता हिंदुत्ववादी करू शकेल? तुम्ही उठसूट अतिरेक्यांपासून धोका आहे राम मंदिराला, हे अतिरेकी घुसले, ते अतिरेकी घुसले. मग हे अतिरेकी कोण आहेत? जे CCTV कॅमेरा दिसत आहेत आणि नंतर जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा ते CCTV फुटेज गायब करण्यात आले. राम मंदिराची, त्या ट्रस्टची संपूर्ण व्यवस्था ही भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवाराकडे आहे. मग हे घरातले चोर आहेत का, दरोडेखोर आहेत का? याच्याविषयी अद्याप नरेंद्र मोदी, ज्यांना 12 वर्ष झाली प्रधानमंत्री पदाला आणि ज्यांनी एक मोठा सोहळा केला आणि मला वाटतं 8-10 दिवस मंदिरात बसून व्रत आणि तप केलं, त्या मंदिरामध्ये प्रभू श्रीरामाचे 5 कोटी रुपये चोरणारे कोण आहे? हे 100% भारतीय जनता पक्षाचेच लोक आहेत. हे कळल्यापासून आम्ही अस्वस्थ आहोत. शिवसेना पक्षप्रमुख